मी तिला बोललो होतो की तुला आज आईस्क्रीम खायला घेऊन जातो म्हणून, पण अहो एवढंच ना, तुम्ही टेन्शन कशाला घेताय? मी आहे की. थांबा. थँक्यू वहिनी. सावी आईस्क्रीम बघून ना लई खुश होणार आहे. थँक्यू सो मच. देवी आई, यांच्यातलं प्रेम ना असंच वाढत जाऊ. पप्पांच्या गायब होण्यामागे नक्की काय कारण आहे? त्याचा पण दामिनी मॅडमशी काही कनेक्शन आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची. जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा सगळी कोडी सुटतील. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस सावे, आपण सगळं शोधून काढूया. ओके बरं, आता मी ठेवते फोन. कुणी आले तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. हां, बाय. आणि सावे, काळजी घे. बाय. दामिनी मुजुमदार, तुम्हाला शिक्षा होणार आणि मी ती तुम्हाला देणार. मिशन दामिनी मुजुमदारांना शिक्षा देणं. आता काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी दामिनी मुजुमदारांना जेलमध्ये पाठवूनच राहणार. सावी, 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 हा एवढं डचकायला काय झालं? एखादं वाईट स्वप्न बघितलंस काय? मी खूप घाबरले. ठीक आहे, शांत हो, घाबरू नकोस, मी आहे ना इथं. कदाचित सावीला पप्पांच्या ऍक्सिडेंट बद्दल काहीतरी स्वप्न पडलं असेल, पण काळजी करू नको सावी. मी लवकरच पप्पाचा ऍक्सिडेंट कोणी आणि का केलाय ना हे शोधून काढणार.
थोडक्यात वाचले. धैर्यांनी बघितलं असतं तर वाट लागली असते सगळ्याची. बरं, मी तुझ्यासाठी काय आणले माहितीये का? ते जर बघितलंस ना तर तुझी सगळी भीती पळून जाईल. टडॅंग! आईस्क्रीम. वाव, मला मला आईस्क्रीम पाहिजे. देणार की, तुझ्यासाठीच तर आणलीये. फ्रेंड, मला आईस्क्रीम खूप आवडते. छान. आता कोण खाणार आईस्क्रीम? मी. काय झालं सावी? फ्रेंड, नेहमी तू भरवतोस ना मला, मग आज मी तुला भरवणार. तू तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस ना? स्पर्श नवे ऋण झुणले बहरले मिठीत याचा. काय झालं? तू आ कर, मी तुला भरवते. मोहरले पाहता मी तुझे लाजणे. आता मी भरवतो तुला. छान आहे ना? तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ. तुझी माझी जुळली गाठ ही. अजून पाहिजे? साबी, ही ड्रॉइंग बुक अशी इथं का ठेवली आहे? फाटेल की ती. नाही, मी तुझ्यासाठी सिक्रेट चित्र काढलंय याच्यात. तू बघितलं तर मी ठेवते. नाही बघणार मी. हा, दे इकडे. ओके. पण हा, ड्रॉइंग पूर्ण झालं ना की दाखवायचं. हा, काय झालं? अशी का बघतीयस? मला भूक लागलीये. भूक लागली?
म्हणून तर मगाशी सांगत होतो ना जेवण करून घे. आणि आता आईस्क्रीम पण खाल्लंय ना आपण. नको, मला मला अजून भूक लागलीये. बर, काय खायचंय तुला? नीता काकू आणि अवंती काकून ना आज मस्तपैकी पुरणपोळ्या बनवल्या. त्या बघतो हा, आहे का? नाही, पुरणपोळी नको मला. मला मला नूडल्स खायचेत. नूडल्स? ठीक आहे, बघू चल. नूडल्स, नूडल्स ना? सावी, खरं सांगू काय, मला ना नूडल्स बनवताच येत नाही. पण मला भूक लागलीये आणि मला नूडल्स खायचेत. मी काम करतो ना, मी बाहेरनं ऑर्डर करतो. नाही, तू इथंच बनवायचे नूडल्स. पण हा, मी नीता वहिनींना विचारतो आणि मग करतो. नाही नाही नाही, तू इथं म्हणजे इथं बनवायचे नूडल्स. मला खायचेत ना. नाही, मला सावकाश. नूडल्स बनव तू. हो माझी आई, मी बनवतो नूडल्स. हा, नूडल्स 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 हळू जरा. नूडल्स नूडल्स नूडल्स. नूडल्स. How to make noodles at home? सगळ्यात अगोदर एक उथळ भांड किंवा फ्राईंग पॅन घ्या. तो गॅसवर ठेवून त्याच्यात अंदाजे 2 कप पाणी गरम करायला ठेवा. अरे बाबा थांब की. थँक्यू. बघता बघता माझे होऊन गेले हसता. हा, ओके ओके, पॉज. रंग रंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवस आता. मी तुझ्यात दिसतो कमला. तूच आजही तू द्या. तूच सावली या दिशा. वाट होती पैंजणाची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. ही कुठं गेली आता? ते काय आता? मला पण भाजी कापायची. अजिबात नाही, चाकू लागल हाताला. का नाही? मला कापायचे म्हणजे कापायचे. सावी ऐक माझं. नाही सांगितलं ना, मला चिरायचे भाजी. ओके ठीक आहे, पण हा मी हात पकडणार. हा,
चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता सागरात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कवितांजशी व्हावी तशी तू हलके बोलना सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कवितांजशी व्हावी तशी तू हलके बोलना. साबी मला एवढं काही नाही झालंय बघ, काही दिसतंय का तुला? नूडल्स बनत आले, खायचेत ना? अजून किती वेळ? 5 मिनिट. रेडी? वाव, मस्त वास येतोय. मग आता खाऊन पण बघूयात. हा, Here's your order. हा, मस्त. पण तुला? मी पण घेतो की. फ्रेंड, तू तू दुसऱ्या ताटात का खातोय? माझ्याच ताटात खा ना. धर.
तुम्ही ना फक्त बघत राहा आत्या. बघा, धैर्य शेवटच्या किचन मध्ये कधी गेले होते हे आठवतंय तरी का तुम्हाला? आत्या लवकर काहीतरी करा. तुम्ही योग्य वेळ यायची वाट बघत बसाल आणि तिकडे तिकडे त्या सावीला एक दिवस सगळं आठवेल. आणि मग या घरावर धैर्यांच्या मनावर फक्त आणि फक्त तिचंच राज्य असेल. आणि त्यावेळी जर का तुम्ही मला अडवलत ना तर मी मात्र गप्प बसणार नाहीये. लक्षात ठेवा. हे बाबा, अरे शांत बस की जरा. सावीची झोप डिस्टर्ब होईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला उठा आता. नाही, मला झोपायचंय. बरं ठीक आहे, झोप मग तू. मी उठतो. नाही, तू तू पण झोप. सावी अगं. नाही फ्रेंड, 5 मिनिटं. हा ठीक आहे. माझा फोन तर नाही वाजत आहे. आवाज कुठून येतोय? अरे देवा, हा तर रीनानं दिलेला फोन वाजतोय. आता हा फोन जर धैर्यांना सापडला तर तर काही खरं नाही. थांबा, मी बघतो. नाही फ्रेंड, तू तू नाही जायचं. मला मला तुझ्या हातावर झोपायचंय. सावी बाळा, 2च मिनिटं, मी बघतो आवाज कुठून येतोय ते. नाही, आवाज बाहेरून येत असेल. तू तू इथे झोप. हो झोपतो मी, पण आधी बघू तर दे मला. हा नाही नाही, तू तू इथंच झोप. सावी, 2च मिनिटं, मी बघतो. हा नाही तू. सावी. फ्रेंड, तू नको जाऊ, मला झोपायचंय. अगं ठीक आहे, तू झोप, फक्त 2च मिनिटं, मी बघतो. फ्रेंड ना, तू थांब इथं. फ्रेंड, सावी, 2च मिनिटं. नाही मग. फ्रेंड, मला मला भूक लागलीये. हो 2च मिनिटं, मी जरा बघतो आवाज कुठून येतोय ते आधी. नाही, तू आताच दे मला. तू रात्री पण मला फक्त नूडल्स दिले.
आता. सावी बाळा 2 मिनिटं थांब की. हा नाही, मला आता नाश्ता करायचा आहे. मला तू खायला दे, भूक लागली आहे मला. हो देतो मी नाश्ता. थांब जरा 2 मिनिटं. फ्रेंड, मला भूक लागली. मला दे ना नाश्ता. मला भूक लागली. सावी दे मला नाश्ता. सावी दे. हो मी आणतो तुझ्यासाठी नाश्ता. ओके तुझा आधी फ्रेश हो, ब्रश कर, तोंड धुवून घे. मी लगेच नाश्ता घेऊन येतो. हा फोन सायलेंट वर करायचं कशी काय विसरले मी. किती मोठी गडबड झाली असती. हा अलार्म पण बंद होत नाहीये. बंद हो, धैर्य आले तर सगळी गडबड होईल. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. सावीसाठी नाश्ता आणायला चाललायस का? हो तिला भूक लागली. माहित होतं मला. हे बघ, मीच करून आणलंय. तिला शिरा आवडतो ना, म्हणून अनुराधाताईंना फोन केला, रेसिपी विचारली आणि त्यांच्या पद्धतीने बनवलाय. बघू आवडतो का तिला. आई अगं तू कशाला करत बसलीस एवढं सगळं. माझी सून आहे ती, तिच्यासाठी एवढं नाही का करू शकत मी. खरंच म्हणजे सावीसाठी सगळं किती मनापासून करतेस ना तू. आता फक्त देव करो आणि आपल्या या प्रयत्नांना ना यश मिळो. तिची मेमरी एकदाची परत येऊ. तिला नाही असं बघू शकत नाही आता. येणार. आपल्या प्रयत्नांना नक्की यश येणार बघ. आणि असं नर्वस होऊ नकोस आता, नाहीतर माझाही मूड खराब होईल. चल, तिला भूक लागली ना. धैर्य. आता फक्त एकच इच्छा आहे, देवाने तुझ्या नाही माझ्या प्रयत्नांना यश द्यायला हवं. सावी मी ठरवल्याप्रमाणे खरंच पुढच्या 15 दिवसात जग सोडून गेली असली पाहिजे. कुठं लपवू आता फोन. इथे तर नाही लपवू शकत. धैर्यानं ऑलरेडी इथे डाऊट आलाय. काय करू, कुठं लपवू, काय करू. कपाटात ठेवू का. हा मला भूक लागलीये. अगं हो आणलाय की नाश्ता. कुठे. इथे आहे ना. फ्रेंड, ह्या का आल्यात. ह्या मला परत घरातून बाहेर काढतील. अजिबात नाही सावी, तुला कोणी कुठेही पाठवणार नाही. अगं आई तर नाश्ता घेऊन आली आहे तुझ्यासाठी. नकोय मला. अगं आत्ताच तर तू म्हणत होती की भूक लागली, मग आता काय झालं.
नको आता. सावी, असं नाही करायचं बाळा. आई एवढ्या प्रेमानं शिरा घेऊन आली ना तुझ्यासाठी, खाऊन घे बरं. नाही, मला नाही खायचा शिरा. सावी, जर तू खाल्ला नाहीस ना तर मग मी बोलणारच नाही तुझ्याशी. चालेल तुला? नाही. मग खाऊन घे. आज की नाही मी स्वतःच्या हाताने भरवणार आहे तिला.